असलं मस्त झालंय ना काकडीचं बोट चाट। काकडी, हिरवे मूग, गाजर, टोमॅटो, कांदा घालून तयार केलेलं हेल्दी चाट। हे जितकं मस्त दिसतंय तितकंच मस्त लागतंय। हाय फ्रेंड्स, मस्तपैकी काकडीचं बोट चाट कसं करायचं ते बघूयात। तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। चला तर मग बघूयात हे चाट कसं करायचं। इथे मी काकडी, टोमॅटो, लिंबू, कोथिंबीर, गाजर आणि कांदा घेतला आहे। सर्वात पहिले आपण काकडीची सालं काढून घेऊयात। आता मी इथं काकडीच्या दोन्ही बाजूचा तुकडा खाऊन बघणार आहे। काकडी कडू असेल तरी आपण घ्यायची नाही। काकडी उभी चिरली आहे। इथे काकडीच्या मधल्या बिया चमच्याच्या साहाय्याने काढून घेतल्यात। मधला भाग टाकून न देता पटकन खाऊन घ्यायचा आहे। तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये व्हिडिओ नक्की शेअर करा। चला तर मग आता आपण स्टफिंगसाठी काय काय लागते ते बघूयात। छोटा कांदा बारीक चौकोनी चिरून घेतलाय। या पद्धतीने आपल्याला बारीक चौकोनी कांदा चिरून घ्यायचा आहे। याच पद्धतीने आपल्याला बारीक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे। आपल्याला ह्याच्याही आतल्या बिया याच पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत। यानंतर मस्तपैकी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे। इथे आपण एक गाजर घेतला आहे व त्याची सालं आपल्याला ह्याच पद्धतीने काढून घ्यायची आहेत। गाजर बारीक चिरून घ्यायचंय। इथे आपण भिजवलेले हिरवे मूग घेतले आहेत। मी ते मूग वाफवलेले नाही। तुम्ही तुमच्या आवडीने वाफवलेला स्वीटकॉर्नही घेऊ शकता। इथे आपण काकडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, गाजर, लिंबू घेतले आहे। आता आपण स्टफिंग कसे करायचे ते बघूया। टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, आता गाजर घातले। इथे आपण 3 ते 4 चमचे भिजवलेले मूग घातले आहेत। इथे आपण 2 चिमूट काळं मीठ, लाल तिखट, साधं मीठ, चाट मसाला घातलाय। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे सर्व घालून चांगलं असं मिक्स करून घेऊयात। सगळ्यात शेवटी अर्ध लिंबू पिळून घेतले। लिंबू पिळून चांगला असं मिक्स करून घेतला आहे।
इथे आपण चिरलेल्या काकडीच्या आतमध्ये सॉस घालून चमच्याच्या साहाय्याने पसरवून घेऊयात। आता आपण केलेलं स्टफिंग या काकडीमध्ये भरून घेऊयात। या चाटला अजून चटपटीतपणा येण्यासाठी वरून थोडासा चाट मसाला घालूया। सजावटीसाठी वरून 0 नंबरची बारीक शेव घालून घेऊयात। काय मग तुम्ही पण या सुट्टीत एक काकडीचा बोट चाट करणार ना? आणि मला कसं झाले कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर का या चाटचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा। फॅमिली आणि फ्रेंड्समध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा। लवकरच भेटत अशाच एका छानशा व्हिडिओसह, तोपर्यंत बाय। तोपर्यंत मी ही काकडीची बोट एन्जॉय करते। बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग।